गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपण 6व्या अध्याय जो आहे गुरुचरित्राचा त्याच्या 100 ओव्या आपल्या झाल्या होत्या आणि त्याच्या पुढच्या ओव्या आज आपण पाहणार आहोत. घटना अशी झाली आहे की रावण आत्मलिंग घेऊन गेलेला आहे. नारदाने ही बातमी सांगितलेली आहे इंद्राला आणि इंद्राला सांगतात की याच्यावर काहीतरी उपाय करण्यासाठी आपण ब्रह्मदेवाकडे जाऊ आणि ते ब्रह्मदेवाकडे आले आहेत. आणि इंद्र नारदा समवेत गेले ब्रह्मलोकात त्वरित विस्तारुनिया वृत्तांत सांगे इंद्र ब्रह्म्यासी. आणि इंद्र आणि नारद हे दोघं जण ब्रह्माकडे गेले आणि त्यांनी सविस्तरपणे काय झालंय ते त्यांनी सांगितलं. ब्रह्मा म्हणे इंद्रासी जावे त्वरित वैकुंठासी दैत्य बैरी ऋषिकेशी उपाय करेल निर्धारे. म्हणे तुम्ही वैकुंठामध्ये विष्णूला जाऊन भेटा. तो त्वरित दैत्य वैरी येतो. म्हणजे त्या दैत्याचं आणि त्याचं काही पटलं नाही कधी. तर त्यामुळे तुम्ही तिथे जा. उपाय करेल निर्धारे आणि तो तिथे उपाय करेल, काहीतरी तोडगा काढेल. म्हणून निघाले तिघे जण. आता त्याच्यामध्ये ब्रह्मदेव सुद्धा आले. इंद्र नारद आणि ब्रह्मदेव पावले त्वरित वैकुंठ भुवन आणि ते वैकुंठाला आले. भेटला तत्काळ नारायण सांगती वृत्तांत रावणाचा. आणि नारायण प्रत्येक भेटले तत्काळ आणि त्यावेळेला त्यांनी संपूर्ण वृत्तांत सांगितलं की काय झालेलं आहे. विरंची म्हणे विष्णूसी. ब्रह्मदेव विष्णूला म्हणाले प्रतिकार करावा वेगेसी. लवकरात लवकर त्याचा प्रतिकार करा, काहीतरी उपाय करा. कारण असे तुम्हासी राम अवतारी पर्यसा. तुम्हाला रामाचा अवतार घ्यायचा आहे राम म्हणून. मग तेव्हा तुम्हाला मग काय होईल की आता जर आत्मलिंग गेलं आणि जर तो अमर झाला तर मग गडबड होईल. 33 कोटी देवांशी घातले असे बंदीसी. 33 कोटी देवांना त्यांनी बंदीवान केलेलं आहे. याची कारणे तुम्हासी करणे असे अवधारा. आणि याच्यासाठी तुमचा अवतार होणार आहे ना, त्याला बाधा येऊ शकते. ईश्वराचे प्राणलिंग घेऊन गेला राक्षस चांग. आणि असं सुंदर असं ते प्राणलिंग शंकरानं त्याला दिलं आणि तो घेऊन गेलेला आहे. आता रावणा नाही भंग तोच होईल ईश्वर. त्याचा नाश नाही होऊ शकत कारण तो अमर होईल आणि तोच ईश्वर होईल म्हणजे शंकरा स्वरूप होईल. त्वरित उपाय करावा यासी. पुढे जड जाईल तुम्हासी. निर्दाळ वया राक्षसासी अवतरोनी तुम्हीच यावे. तर त्यामुळे काय आहे की याला लगेच उपाय करा नाहीतर तुम्हालाच जड जाणार आहे. कारण राक्षसांचा निपात करण्यासाठी तुम्हालाच जावं लागणार आहे आणि याच्यासाठी तुम्हालाच त्रास होणार आहे. ऐसे एकुणी चतुरानन ऐसे विनवी चतुरानन. चतुरानन म्हणजे ब्रह्म विनंती करते. मग कोपून नारायण. मग विष्णू कोपले. कार्य नासेल म्हणून निघाला झडकर कैलासा. आणि त्वरित कैलासाला ते विष्णू निघाले. विष्णू आला ईश्वरापासी. शंकराजवळ विष्णू आले. म्हणे शंकरा प्रियसी. म्हणे ऐक शंकरा प्राणलिंग रावणासी द्याव्या कारण काय. कारण तुम्हा काय. रावणाला तुमचं प्राणलिंग देण्यासाठी कारण काय, काय गरज होती. रावण क्रूर महादैत्य सुरवर सकळ त्याचे भृत्य. म्हणजे रावण क्रूर दैत्य आहे म्हणजे दैत्य वृत्तीचा असं घ्या कारण तो मुळात ब्राह्मणाचा मुलगा आहे म्हणजे ब्राह्मण कुळातला. सुरवर सकळ त्याचे भृत्य. सगळे देव त्याचे काय दास आहेत. कारागृही असता समस्त. कारागृहामध्ये सर्व बंदिवान आहेत. केवी सुटते सांग आम्हा. मग आता कसे सुटतील. ऐसे दुराचारी यासी वर देता उल्हासी. म्हणजे असे दुराचारी वर्तन करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही वरदान देता, वर देतात उल्हासी आनंदाने वर देता. देवत्व गेले त्याचे घरासी. आणि देवपड हे त्याच्या घराशी गेले. घेईल स्वर्ग निर्धार येतो आणि वेळ आली तर तो स्वर्गसुद्धा ताब्यात घेईल.
ईश्वर म्हणे विष्णूसी, ईश्वर म्हणाले म्हणजे शंकर विष्णूला म्हणाले, तुष्टलो त्याचे भक्तीशी, त्याच्या भक्तीने मी तुष्ट झालो. विसर पडला आम्हासी, आम्हाला विसर पडला. संतोषे दिदले प्राणलिंग, आम्ही बाकी तो कसा आहे काय आहे मी विसरलो, फक्त त्याची भक्ती पाहिली आणि संतोषे आनंदाने प्रेमाने मी त्याला आत्मलिंग दिलं. आपले शिर छेदुनी रेखा, अरे आपलं शिर त्याने छेदलं. विणा केला स्वहस्तका, आणि स्वतःच्या हाताने त्याचा विणा तयार केला. सप्तस्वर वेदाधिका, आणि सप्तस्वरासहित वेदांचं गायन केले संतोषे, गायन केले संतोषे. जरी मागता पार्वतीसी, अरे तो शक्तीला मागितलं असतं त्याने आणि पार्वतीला देतो सत्यपरियसी, त्याला मी ती दिली असती. भुली पडली भक्तीसी, त्याच्या भक्तीने मी भुलून गेलो. लिंग नेले प्राण माझा, आणि त्याला तो माझा प्राणलिंग घेऊन गेला. विष्णू म्हणे उमाकांता, म्हणे शंकरा तुम्ही ऐसा वर देता, म्हणजे तुम्ही असं कुणाला पण उठसूट वर देता, तुम्ही ऐसा वर देता आम्हा सायास होय तत्वदा, आणि मग आम्हाला त्रास होतो. दैत्य उन्मत्त होता ती, आणि मग दैत्यातनं ते उन्मत्त होतात. तुमच्या वरांमुळे ते उन्मत्त होतात आणि मग त्याचा निपात करण्यासाठी मला अवतार घ्यावा लागतो आणि त्याचे मला त्रास होतो. देवद्विज लोकांशी पीडा करती बहुवशी, देव ब्राह्मण वगैरे जे आहेत, ज्ञानी जन आहेत, सत्पुरुष आहेत, ज्यांना पीडा करती बहुवशी, भरपूर त्रास होतो. याची कारणे आम्हासी अवतार धरणे घडते रेखा, आणि याच्यासाठी मग मला अवतार घ्यावा लागतो. कधी दिले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी, म्हणजे कधी लिंग दिलं त्याला, किती म्हणजे आपण म्हणतो किती वाजता आणि वेळ काय. कधी दिले लिंग त्यासी, नेले असेल लंकेसी. शंकर म्हणे विष्णूसी, 5 घटी झाल्या आता. तर म्हणाले की 5 घटी का झाल्या, असं शंकराने विष्णूला सांगितलं. एकताच शिववचन, उपाय करी नारायण, धाडिले चक्र सुदर्शन सूर्या आड व्हावया. आणि शंकराचं वाक्य ऐकून त्यावर उपाय म्हणून त्यांनी सुदर्शन चक्र सूर्याआड घातलं. बोलावून नारदासी, मग नारदांना त्वरित बोलवलं गेलं. सांगत असे ऋषिकेशी, त्यांना विष्णू म्हणाले तुम्ही जावे त्वरितेसी, तुम्ही लगेच तुम्ही जा. रावण जातो लंकेसी देखा, रावण लंकेला जातोय ना, तर तुम्ही जा. मार्गी जाऊन तयासी, तुम्ही मार्गामध्ये जा आणि त्याला वेळ लागेल, त्याला थांबून ठेवा. विलंब करा बा परियसी, जाऊन द्यावे लंकेसी, त्वरित जावे म्हणतसे. त्याला लंकेमध्ये जाऊन नका देऊ, त्याला थांबून ठेवा काहीतरी करून. आणि ते तुम्ही बघा, चक्र झाले सूर्याआड, चक्र सूर्याआड झाले, सुदर्शन चक्र. स्नान संध्या रावणाचाड, आणि रावणाला चाड आहे. म्हणजे काय की स्नान संध्या करावी. त्रिकाळ संध्या असते, सकाळ दुपार संध्याकाळ, सूर्यास्ताच्या थोडं आधी. म्हणजे आपण ज्याला सूर्यास्त होताना आपण अग्निहोत्र करतो ना, त्यावेळेला स्नान संध्याच रावणाचाड. तुम्ही जाऊन या दृढ, विलंब करावा त्यास, आणि त्याच्याकडे जाऊन त्याला थांबवा आणि त्याला लंकेमध्ये पोचून देऊ नका. ऐकून या श्री विष्णूच्या बोला, विष्णूचं बोलणं ऐकून नारद त्वरित निघून गेला आणि नारद नंतर निघून गेले. मनोवेगे पावला जेथे होता लंकानाथ, आणि मनोवेगानं जिथे लंकानाथ होते म्हणजे रावण होता तिथे ते पोचले. नारदा ते पाठवून विष्णू विचारी आपल्या मनी, इथे नारदाला पाठवलं. मनात विष्णू विचार करतात की गणेशासी बोलावून पाठवू म्हणे विघ्नासी. गणपतीला आपण बोलून त्याला विघ्न करायला पाठवूया. बोलावून गणेशासी सांगे विष्णू परियसी, विष्णू गणपतीला म्हणाले कैसा रावण तुझसी सदा उपेक्षितो. अरे असे तुला अवहेलना करतो, तुला उपेक्षा तुझी करतोय, असा कसा रावण आहेस. सकळ देव तुझं वंदिती, सगळ्या देव तुला वंदन करतात, त्याचे मनोरथ पुरती, त्यांचं तू मनोरथ पुरवतोस. तुझं जे का उपेक्षिती
विघ्ने बाधती ते असे, आणि तुला तुझी जी उपेक्षा करता त्याला विघ्न येतात त्यांच्या मार्गामध्ये, त्यांच्या कार्यामध्ये. तुझं नेणता रावण देखा. अरे तुला माहिती नाही आहे, गुपचूपपणे रावण घेऊन गेला निधान एका, असं एक निधान घेऊन गेला. प्राणलिंग अतिविशेष खा, असं अतिविशेष प्राणलिंग नेले शिवाजवळून. अरे शिवाचं आत्मलिंग शिवाजवळून त्याने तुला माहीत न पडता असं घेऊन गेलेलं आहे. आता तुला करावे एक, आता तू लगेच जावं, करावे एक. रावणापाशी जाऊन देख, रावणाच्या समोर जा. कपट रूपे कुब्जक, आणि कापट्य वेशाने, म्हणजे कुब्जक म्हणजे बुटका, बाळ वेश धरून या, छोटासा बुटकासा बाळ या रूपामध्ये तू जाऊन रावणाच्या समोर जा. वाटेसे होईल अस्तमान, सूर्यास्त होईल वाटेमध्ये. रावण करील संध्यावंदन, आणि रावण संध्येला बसेल ब्राह्मण असल्यामुळे. नारद गेला याची कारण, नारद ह्याच कारणासाठी गेलेला आहे, विलंब करावया दैत्यासी. आणि त्या दैत्यवृत्तीच्या रावणाला विलंब करण्यासाठी, वेळ म्हणजे थांबवून ठेवण्यासाठी नारद सुद्धा गेलेला आहे. आज्ञा शिवाची रावणासी, शिवाची आज्ञा आहे रावणाला. न ठेवी लिंग भूमीसी, ते लिंग आहे ते भूमीवर जमिनीवर ठेवू नको. शौचाचमन समयासी, आचमन करताना आणि शौच असताना, शौच म्हणजे 2 नंबर म्हणजे संडास वगैरे, लघवी वगैरे, या वेळेला ते आपल्या जवळ ठेवायचं नाही. आचमन करताना सुद्धा आपण जवळी न ठेविजे, ते आत्मलिंग आपल्या जवळ ठेवायचं नाही. बाळवेश तुवा जावे, तू बालक वेश धारण करून जा. शिष्यरूप करुणा भावे, अगदी छानपैकी सुंदर म्हणजे आपण म्हणतो निष्पाप स्वरूप धारण करून तू जावे. सूक्ष्म रूप दाखवावे, छोटं रूप दाखवायचं. लिंग घ्यावे विश्वासुनी, आणि नंतर लिंग विश्वास संपादन करून घ्यावा. संध्यासमयी तुझ हाती, संध्या करायला बसेल त्यावेळेला लिंग देईल विश्वास रीती, तुझ्या हातामध्ये लिंग देईल. तुवा ठेवावे तत्काळ क्षिती, तू त्यावेळेला तत्काळ वेळ न घालवता, क्षिती म्हणजे पृथ्वीवर जमिनीवर, तू ठेवावे तत्काळ, लगेचच ठेवून द्यायचं. लिंग राहिलं तेथेचे, आणि तिथेच मग लिंग राहील, मग ते काढू नाही शकत. येणेपरी गणेश असे, अशा पद्धतीने गणपतीला शिकवे विष्णू परियसी, अशा पद्धतीने त्याला शिकवून पाठ पढवून पाठवलेलं आहे. संतोषिनी हर्षी, आणि त्यावेळेला त्याला आनंद झाला आहे. मग त्यांनी गणपतीने काय केलं, भातुके मागे तये वेळी, आणि आता मला काहीतरी खाऊ द्या. आता त्याने लहान रूप घेतलंय ना, तर मला आता खाऊ द्या काहीतरी. भातुके मागे तये वेळी, लाडू तीळ व पंचखाद्य, लाडू मागितले, तीळ मागितले, नंतर इक्षू म्हणजे ऊस मागितला, खोबरं मागितलं, डाळिंब म्हणजे डाळिंब मागितलं, डाळिंब आद्य, शर्करा म्हणजे साखर, घृत, क्षीर सद्य, क्षीर म्हणजे दूध, घृत म्हणजे तूप, सद्य द्यावे त्वरित आपणासी, असं तुम्ही मला लगेच द्या असं सांगितलं त्यांनी. चणे भिजून आपणासी, चणे भिजवून द्या. तांदूळ लाह्या साखरेसी, म्हणजे लाह्या साखरेमध्ये घोळून, तांदूळ आणि लाह्या साखरेत घोळून द्या. त्वरित भक्षण करावे असे, मला लगेच खायचे. द्यावे स्वामी म्हणत असे, मला द्या खायला. जे जे मागितले विघ्नेश्वरे, त्वरित दिदले शार्ंग धरे, आणि जे जे त्यांनी मागितलं ते विष्णूने त्याला दिलं. भक्षित निघाला वेग वक्तरे, असं खात निघाला वेग वक्तरे. ब्रह्मचारी वेश धरून, आणि ब्रह्मचारी बुटक्या असा वेश घेऊन, कारण शिष्य आहे कुठल्या तर ऋषीचा, असा त्या बटू रूपामध्ये ते निघाले. गेला होता नारद पुढे, ब्रह्म ऋषी महात्म्य गाढे, आणि त्याच्यामध्ये ब्रह्म ऋषी महात्म्य गाढे उभा ठाकला रावणापुढे. कवण कोठून आलासी, आधी रावण गेला होता आणि त्याला थांबवलं, आणि कोण कुठून आलायस रावणाला असं विचारलं. रावण म्हणे नारदासी, गेलो होतो कैलासी, केले उत्कृष्ट तपासी,
तोषविले तया शिवा. अरे म्हणे मी कैलासात गेलो होतो आणि उत्कृष्ट असं तप करून शंकराला तोषविले म्हणजे प्रसन्न केले. तेने प्रसन्न होऊन आम्हासी, आणि तेव्हा त्याने प्रसन्न होऊन लिंग दिदले परियसी, आणि त्याने मला एक लिंग दिलं आणि सांगितले संतोषी लिंगा महिमा अपार, आणि लिंग दिलं आणि त्याचा लिंग महिमा सांगितला. नारद म्हणे लंकानाथा, म्हणे रावणा दैव थोर तुझे, आता तुझं दैव थोर आहे. लिंग लादलासे अद्भुत, अद्भुता म्हणजे अद्भुत असं तू लिंग लादलेलं आहे, तुला मिळालेलं आहे. हां, जाणू आम्ही अत्यंत. अरे त्या लिंगाचा महिमा आम्ही जाणतोय. दाखविल लिंग आमासी, अरे ते लिंग दाखव. हां, खुणे ओळखू परियसे, आम्ही खुणेने ओळखू की नक्की तेच आहे का, म्हणजे तुला काही फसवले की नाही हे सांगतोय. खुणे ओळखू परियसे लिंग लक्षण विस्तारेसी, सांगू आम्ही तुझं लागी. आणि त्या लिंगाचं लक्षण काय ते तुला मी सांगते, असं तो म्हणाला नारद. आणि इथे आपल्या 40 ओव्या झालेल्या आहेत, 140. हां, आता याच्यामध्ये नारदाची या वचनास, नारदाचं वचन म्हणजे वाक्य ऐकून, न करे विश्वास प्रियसी, रावणाचा विश्वास नाही ठेवत त्याच्यावर. दाखवितसे दुरुनी लिंगासी, लिंग त्याने दुरून दाखवलं, लांबून दाखवलं. व्यक्त करोनी त्या समयी, त्यावेळेला त्यांनी लांबूनच दाखवलं, हातात वगैरे काही दिलं नाही. नारद म्हणे लंकेशा, हे रावणा, लिंग महिमेचा प्रकार ऐसा, सांगेन तुझा बहु सुरसा, बैसोने एके स्वस्त चित्ते. एका जागी आपण बसूया, मी तुला लिंग महिमा काय तो सांगतोय. लिंग उपजले कवणे दिवशी, पूर्वी जाणिले तयासी, एक चित्ते परियसे. कथा असे अतिपूर्व आणि खूप जुनी कथा आहे, आणि ती ऐक काय ते. गिळून सकळ सौरभासी, म्हणजे संपूर्ण विश्वातील सुगंध शोषून घेऊन वगैरे. हां, सौरभ याचा अर्थ होतो, आता त्याच्यामध्ये सौरभ हा शब्द आहे. सौरभ हा शब्द नाही, सौरभ गांगुली जर म्हणतात ना तरी सौरभ हा शब्द नाही आहे, तो सौरभ आहे. सौरभ याचा अर्थ आहे कीर्तीचा सुगंध. तर इथे सुगंध, सगळं सुगंध शोषून घेऊन, मृग एक काळाग्नी समेसी, आणि एका मृगानं, एका प्राण्यानं असा अर्थ घेऊ. हां, कारण मृग म्हणजे हरिण असा प्रत्येक वेळेला आपण अर्थ लावू नाही शकत. मृग म्हणजे प्राणी, याच्यावर आपण बोललो आहे की भाषाशास्त्रानुसार काही शब्दांचा अर्थ शब्द संकोच होतो, काही जणांचा शब्द विस्तार होतो, काहींचा अर्थसंकोच होतो, काहींचा अर्थ विस्तार होतो. पूर्वी काळी संस्कृतमध्ये मृग याचा अर्थ प्राणी होता, आणि त्या प्राण्याची केलेली शिकार हा मृगया या शब्दात आहे. संस्कृतमध्ये मृगया म्हणजे शिकार, प्राण्याची शिकार. हां, अशा पद्धतीने त्याचा अर्थ आहे. आता रामायणामध्ये ते हरण कोणीतरी सोन्याचं आणलं, ते कुठून आणलं माहिती नाही, कारण तिथे मृग शब्द आहे. आणि रामायणच्या कालखंडामध्ये संस्कृतमध्ये मृग या शब्दाचा अर्थ प्राणीच आहे, आणि त्यामुळे नंतरच्या काळामध्ये मृग म्हणजे हरिण या असा अर्थ झाला. म्हणजे एका प्राण्याच्या समूहासाठी वापरलेला शब्द हा एका विशिष्ट प्राण्यासाठी वापरला गेला, याचा अर्थ त्या शब्दाचा संकोच झाला. तर त्यामुळे तिथे मग ते हरिण आलं. तर ते मुळात हरिण नाही आहे, ते प्राणी आहे, कुठला तरी प्राणी आहे. आणि तो प्राण्याची सुवर्ण मृग म्हणजे सोन्याचा एखादा प्राणी आहे, तो प्राणी मारून आणा असं ते सांगितलं होतं. तर त्यामुळे ते प्राणी लिंग उपजले कवणे दिवशी, पूर्वी जाणले ते अशी एक चित्त परियसी, कथा असे अपूर्व. एक अपूर्व कथा आहे. गिळून सबकळ सौरभासी, मृग एक काळाग्नी समेसी, ब्रह्मांड खंड परियसी, पडला होता तो मृग. तो ब्रह्मांड खंडामध्ये असा एक मृग जो प्राणी पडला होता. ब्रह्मा विष्णू महेशासी, हां, गेले होते पारधीसी, तिथे पारधीसी म्हणजे शिकारीसाठी. मृग मारिले परियसी,
ते जे पडलेला म्हणजे मृत पडलेला नाही हा, म्हणजे तिथे बसलेला सांग. मृग मारिले परियसी भक्षिले मेद तये वेळी, आणि त्या वेळेला त्याचं मांस भक्षण केलं. तयासी होते 3 शुंगे, त्यानं त्या हरणाला 3 शिंगे होती. खाली असती 3 लिंगे, आणि त्याला 3 लिंग होती. तिघे घेतली 3 भागे, आणि तिघांनी ते 3 भाग घेतले. प्राणलिंगे परियसा, आणि ते प्राणलिंग म्हणून ते सगळ्यांनी घेतले. लिंग महिमा एक कानी, जे पूजिती वर्षे तिन्ही. त्या लिंगाचा महिमा असा आहे की जे 3 वर्ष जर पूजतील त्याची ईश्वर होती निर्गुणी, आणि तेच तो साक्षात निर्गुण ईश्वर होईल. वेदमूर्ती तोची होय, तो साक्षात वेदमूर्ती होईल, म्हणजे वेदांचं ज्ञान त्याला अवगत होईल. हां, लिंग असे ज्या स्थानी तोची कैलास जाण म्हणी, आणि जिथे लिंग असेल तिथेच कैलास आहे असं तुमान. महत्व असे याच गुणी, आणि म्हणून याचं महत्व आहे या लिंगाचं. ब्रह्मा विष्णू महेश्वरांशी, या तिघांना ब्रह्मा विष्णू महेश्वरांना या लिंगाचं यासाठी महत्व आहे. असे आणिक एक बरवे, आणि तुला अजून एक सांगतो, सांगेन एक भावे, आणि तुला एकनिष्ठतेने एक भावाने तुला सांगतो. रावण म्हणे आता जाणे, हं, असे त्वरित लंकेसी. हं, आणि त्यावेळेला रावण म्हणतो की अरे ते सोड, आता मला लगेच लंकेला जायचं आहे असं तो सांगतो. म्हणून निघाला महाबळी, आणि मग नंतर तो रावण तिथे निघालेला आहे. नारद म्हणे त्या वेळी सूर्यास्त आहे जवळी. अरे सूर्यास्त जवळ आलेला आहे आता. संध्याकाळ ब्राह्मणासी, आणि संध्याकाळ आहे, संध्या करण्याचं वेळ आहे, ब्राह्मण आहेस तू. आणि त्यासाठी इथे आपले 150 ओव्या झालेल्या आहेत. हां, अशा पद्धतीने वेल प्लॅन करून मिशन ज्याला म्हणतो, रावणाला अडवायचं आहे, आणि रावणाला अडवण्यासाठी काय करायचं आहे हे सगळं इथे अगदी त्वरित तुम्हाला प्लॅनिंग विष्णूनं केलेलं आहे. आणि रावणाला, कारण चुकीच्या हातामध्ये चुकीची वस्तू म्हणजे वस्तू गेली नाही पाहिजे, नाहीतर तो गोंधळ होतो. रावणाकडे आत्मलिंग गेलं तर काय होईल ह्याची जाण आहे सर्वांना, आणि त्याच्यामुळे त्याच्या हाताला लागू नये किंवा ते त्या लंकेपर्यंत पोहोचू नये म्हणून जे प्लॅनिंग केलेलं आहे ना ते महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये एक दुसरा संदर्भ आहे की त्यांना गणपतीला जे खायला भातुके असा शब्द आहे, ते भातुके दिले ना, त्या भातुके म्हणजे खाण्यासाठी दिला. त्याच्यामध्ये लाडू, तिळ व पंचखाद्य, इक्षू, खोबरे, दालिमाद्य, शर्करा, घृत, क्षीर सद्य. आता याच्यामध्ये शर्करा आलेली आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बाकीचे निसर्गातून आलेले आहेत. साखर तयार करावी लागते. याचा अर्थ असा आहे की निदान गुरुचरित्राच्या काळामध्ये तरी ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर साखर आहे. पण साखरेचा उल्लेख जर कुठे येतो तर मॅगेस्थेनिसने जो आपल्याला चंद्रगुप्त मौर्याच्या राज्यामध्ये जो ग्रीक वकील होता, त्या वकिलाने इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. तो इंडिका ग्रंथ आता काही उपलब्ध नाही आहे, तर तिथे मात्र आता त्याच्यावरून काही ग्रंथ लिहिले आणि त्या ग्रंथामध्ये जे काही त्याचे संदर्भ घेऊन लिहिलेले आहे त्यावरून आपल्याला इंडिका नावाचा ग्रंथ होता आणि तो मॅगेस्थेनिसने लिहिला होता. असा आहे, त्याच्यामध्ये साखर बनवली जाते चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये का, आणि ही नोंद आपल्याला आढळते. याचा अर्थ असा आहे की आम्हाला जे काही शिकवलं जातं की भारत एक मागासलेला देश होता किंवा काय, तर असं मुळामध्ये इतिहासची मोडतोड आपल्याकडे खूप झाली. आणि आम्हाला आजही पुराण किंवा वेद किंवा याच्या काहीच नाही. आता मी एक सकाळी गरुड पुराणाबद्दल केलं तर त्याच्यावर एखादी टाकलं होते, म्हणजे इतक्या बायसपणे लिहिलं जातं की भयावह लिहिलं जातं. म्हणजे त्यांना बुद्धिवादी कसं म्हणायचं, कारण खरा बुद्धिवादी किंवा खरा विज्ञानवादी हा कधीही पूर्वग्रह दूषित नसावा. जे समोर येईल संशोधनातून जे सिद्ध होईल ते त्यांनी मान्य करायला हवं.
हे आहे. म्हणजे आपल्याकडे इसवी सन 14व्या शतकामध्ये प्लिनी नावाचा इतिहासकार होऊन गेला आणि त्यानं असं लिहिलेलं आहे की आजच्या काळामध्ये 14व्या शतकामध्ये अर्ध जग जेव्हा नग्न स्थितीमध्ये राहते त्यावेळेला भारतामध्ये त्यांचा जो जगातला आद्य ग्रंथ आहे ऋग्वेद, त्याच्यामध्ये केवळ कापसाची वस्त्र बनवणे असं नाही, तर एखाद्या किड्याच्या कोशापासून त्या धागा काढता येतो आणि त्याचं वस्त्र तयार करता येतं, ज्याचे उल्लेख त्या ग्रंथामध्ये येतात, ज्याला आपण रेशीम म्हणतो. हां, तर एवढं प्रगत आपल्याकडे होतं, पण दुर्दैव असं आहे की ते आम्हाला सांभाळता आलं नाही आणि त्याचा आपल्याला गौरव राहिला नाही, त्याचं मूल्य आमच्याकडे राहिलं नाही. आणि अशा प्रकारे बऱ्याच विद्या ह्या आपल्याकडे गेल्या आणि नंतर ते आपल्याकडे आलं. म्हणजे शाकुंतल नाटक हे आमच्याकडे होतंच, पण गटेने जेव्हा ते डोक्यावर घेऊन नाचला तो, किंवा हे इतकं अद्भुत आहे, त्याची लेखनाची शैली म्हणा, त्याच्यात अलंकार म्हणा, त्यावेळेला तो तर अगदी आनंदित झाला. आणि तेव्हा आम्हाला कळलं की शाकुंतल इतकं चांगलं नाटक आहे. पण तोपर्यंत आपल्याला कळलं नाही का आपल्याकडे रामायण महाभारत ही महाकाव्य लिहिली गेली. हां, आणि ही दोन्ही महाकाव्य अतिशय सुंदर आहे. हां, त्याचप्रमाणे होमरने इलियड आणि ओडिसी नावाचं महाकाव्य लिहिलं. आणि बऱ्याच संशोधकांनी असं एक असतं की तिकडून सगळं आलं, तिथूनच आलेलं आहे, आपल्याकडे काहीच नव्हतं हे दाखवण्यासाठी जो काही अट्टहास आहे. तर त्यांना सांगू इच्छितो की त्यावेळेला ज्या वेळेला इलियड आणि रामायण याची तुलना करण्यात आली तेव्हा बऱ्याच जणांचं मत झालं की इलियडवरून रामायणाची कथा तयार झाली असावी, असं त्यांनी सांगितलं. पण मुळामध्ये जो सांस्कृतिक भेद असा आहे की इलियड म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रोजनचं युद्ध आहे, ट्रोजन वॉर, म्हणजे ट्रॉय नावाचं एक मला वाटतं पिक्चर निघालेला आहे इंग्लिशमध्ये, आणि ट्रॉय नावाची गौरी साखरे यांनी लिहिलेली एक कादंबरीसुद्धा आहे. तर गंमत अशी आहे की इथे त्या युद्धाला कारणीभूत युद्ध काय होतं, तर त्या राजाची हेलन नावाची राणी ही कुठल्या दुसऱ्या एखाद्या राजाबरोबर पळून जाते आणि इथे एक कुठला तरी राजा सीतेला पळवून घेऊन जातो. हां, ती पळून जाते आणि पळवून घेऊन जातो, हा मूळचा भेद आहे. हां, आणि ती परत आणण्यासाठी झालेलं युद्ध आहे. हां, पण ह्या लक्षात घ्या. आणि नंतर तर कालखंडाच्या ह्याच्यावर कळलं की रामायण ते आधीचं आहे. तर हा सगळा भाग आहे. त्यामुळे हा एक साखर तर मानवनिर्मित झाली, तर मानवनिर्मित साखर तयार होत असे. हां, आणि म्हणून मला आठवला तो संदर्भ की इंडिकामध्ये मॅगॅस्थिनिस जो आहे तो त्याने ती नोंद करून ठेवलेली आहे. तर आज आपण 150 ओव्या 6व्या अध्यायाच्या पाहिलेल्या आहेत. उद्या त्याच्या पुढचं आपण पाहणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.